गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या पारंपरिक श्लोकाचा उच्चार करण्याची पद्धती प्रचलित आहे. गुरु शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीत फार पूर्वीपासून आहे आणि गुरुपौर्णिमा या परंपरेचा गौरव करण्याचा दिवस आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या, अज्ञानाचा अंधार दूर करणाऱ्या गुरूंना आदरांजली वाहण्याचा दिवस. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता. महर्षी व्यास हे भारतीय ज्ञान परंपरेत आदरणीय मानले जातात, कारण त्यांनी महाभारत ग्रंथाची रचना केली. त्यांचा जन्म बेटावर झाला असल्याने त्यांना दैवपायन असे संबोधले जाते. व्यास उद्दिष्ट जगत सर्वम असे म्हटले जाते, कारण त्यांनी वेदाची रचना केली आहे. त्यांनी स्पर्श केलेला नाही असा कोणताही विषय नसल्याने त्यांना भारतीय परंपरेत गुरुस्थानी मान दिला जातो. आध्यात्मिक साधनेने बोधी प्राप्त झाल्यानंतर गौतम बुद्धाने सारनाथ येथे आपल्या शिष्यांना पहिले प्रवचन दिले. तो दिवस गुरुपौर्णिमाचाच होता असे मानले जाते. त्यामुळे बौद्ध धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. तर आपण बघूया काही गुरु आणि शिष्य. चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य, जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि दादोजी कोंडदेव आणि त्यांचे दुसरे गुरु समर्थ रामदास स्वामी, छत्रपती संभाजी महाराजांचे गुरु केशव भट आणि उमाजी पंडित यांच्याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊया. चाणक्याने चंद्रगुप्ताला राजा बनवण्यासाठी मार्गदर्शन केले आणि मौर्य साम्राज्याची स्थापना करण्यास मदत केली. जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराज संत एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी होते. त्यांनी एकनाथांना आध्यात्मिक ज्ञान दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून दोन नाव प्रामुख्याने घेतली जातात. एक म्हणजे दादोजी कोंडदेव आणि दुसरे समर्थ रामदास स्वामी. छत्रपती संभाजी महाराजांचे गुरु केशव भट आणि उमाजी पंडित होते. त्यांनी संभाजी महाराजांना विविध विद्या तसेच शास्त्र आणि तालीम यांचे शिक्षण दिले. छत्रपती संभाजी महाराजांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी शिवाजी महाराजांनी विशेष प्रयत्न केले. केशव भट आणि उमाजी पंडित यांनी संभाजी महाराजांना घोड्यावर बसवणे, शस्त्रविद्या आणि तालीम यासारख्या गोष्टीचे शिक्षण दिले. गुरु शिष्य परंपरा म्हणजे ज्ञानाची अखंड परंपरा. या परंपरेत गुरु आपल्या शिष्याला केवळ ज्ञानच नाही तर जीवन जगण्याचे योग्य मार्ग देखील शिकवतात. शिष्य गुरुला देव मानून त्यांची आज्ञा पाळतो आणि त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करतो. गुरु शिष्य संबंध हा आदर, विश्वास आणि भक्तीवर आधारित असतो.